श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. मंडळी, तुमच्या घरात देव आहे का? जेव्हा देव तुमच्या घरात असतो तेव्हा तेव्हा कोणते संकेत दिसतात? तर ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला ते संकेत सांगितले जातील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पूर्ण बघण्यापूर्वी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला पण विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. जेव्हा देव घरात राहतो तेव्हा दिसणारे हे शुभ संकेत आहेत. कधी तुमच्या तुळशीला अचानक भरभरून मंजिरी आल्या आहेत का? तर समजा घरात विष्णू तत्व आणि सकारात्मकता वाढली आहे. जर घरामध्ये साप किंवा नाग दिसला पण त्याने त्रास न देता मार्ग बदलला तर समजा तुमची वास्तू प्रसन्न असून देव रक्षण करतोय. तुम्ही कधी नोटीस केलंय का? वार नसतानाही उदबत्तीचा धूर सरळ वर जातोय. याचा अर्थ तुमची सेवा थेट देवापर्यंत पोहोचते. प्रत्येक दिवसापासून बंद पडलेले जुने घड्याळ अचानक चालू झाले तर समजा तुमच्या आयुष्यातलं प्रगतीचं चक्र पुन्हा सुरू झालं आहे. एखाद्या मोठ्या कामाला बाहेर पडताना गाय वासरू समोर दिसलं तर समजून जा की तुमच्या कामावर निसर्गाचा आणि देवाचा पूर्ण आशीर्वाद आहे. तुमच्या खिडकीत किंवा बाल्कनीत पक्ष्यांनी घरटं बांधलंय का? पक्षी तिथेच राहतात जिथे खूप शांती आणि चांगली ऊर्जा असते. मित्रमैत्रिणींनो, देवपूजा करताना कधी अंगावर काटा आलाय का? डोळे पाणावलेत का? तर समजा तुमची ऊर्जा साक्षात देवाच्या ऊर्जेला स्पर्श करते. कधी कधी आपण साधं जेवण बनवतो पण त्याला भंडाऱ्याच्या प्रसादासारखी चव येते. अशा वेळी समजा साक्षात अन्नपूर्णा माता घरात आहे. जर तुमच्या दरवाजापाशी गाय घेऊन हंबरत असेल तर ती फक्त भाकरीसाठी नाही तर तुमच्या घराला आशीर्वाद द्यायला आलेली असते. तुम्हाला कोणाकडूनही न मागता अचानक देवाची मूर्ती किंवा फोटो भेट मिळालाय तेव्हा देवाला स्वतःहून तुमच्या घरी यायचं असतं. तेव्हाच असं घडतं. तुमची लहान मुलं मूर्तीशी किंवा देवाशी गप्पा मारताना दिसली तर त्यांना वेड्यात काढू नका. त्यांना अदृश्य दैवी लहरी जाणवत असतात. कामाच्या गडबडीत असतानाही तोंडातून सहज स्वामी किंवा देवांचं नाव येतंय. याचा अर्थ तुमच्या अंतरात्म्यात देव अखंड जागा आहे. धूप किंवा कापूर न लावताही घरात अचानक कापुराचा वास आला तर समजा घरातून वाईट शक्ती बाहेर जात आहेत. तर मंडळी, अलार्म न लावता जर तुम्हाला पहाटे 3 ते 5 च्या दरम्यान जाग येत असेल तर समजा देव तुम्हाला संवादासाठी जागे करत आहेत. ऋतू नसतानाही तुमच्या बागेतील झाडांना अचानक फुले आली तर समजा तुमच्या घरातील चैतन्य निसर्गालाही जाणवतंय. कामात पैशाची अडचण आली आणि कुठून तरी अचानक मदत मिळाली समजा तुमचं मन साफ आहे म्हणून देव तुमची अडचण सोडवतो. तुमच्या घरातील धान्याची कोठी किंवा तिजोरी कधीही पूर्ण रिकामी होत नाहीये. याला देवाची खरी बरकत म्हणतात. दिवा लावल्यावर वातीच्या टोकावर कापसासारखं फूल उमललेलं तर नक्कीच तुमची भक्ती देवाने आनंदाने स्वीकारली आहे. मनात देवाचा विचार आला, लगेच मोबाईलवर त्यांचं गाणं लागलं. हा निव्वळ योगायोग नसून तुमच्या भक्तीला दिलेला प्रतिसाद आहे. आधीच मोठ्या संकटाची चाहूल लागून त्यातून तुम्ही वाचलात किंवा अपघात टाळला तर समजून जा देव सारी त्याला कोण मारी. याचा हा अनुभव तुमच्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्याच्या बोलण्यामधून मिळालं तर समजा हे ईश्वराकडून मिळालेलं मार्गदर्शन आहे. मनात कोणाबद्दलही राग, द्वेष किंवा मत्सर वाढणं
कायमचं बंद झालं तर समजा देवाने तुमच्या मनात घर केलंय आणि त्यात फक्त प्रेम उरलंय. कधी कधी अनुभवलाय का? घरात अचानक चंदनाचा मंद सुगंध जाणवते. ही उच्च कोटींची शक्ती असणार आसपास असल्याची साक्ष आहे. तुमचे पाळीव प्राणी देवघरासमोर तासनतास शांत बसून राहतात. त्यांना मानवापेक्षाही लवकर ईश्वरी लहरी जाणवतात. तुमच्या घरी येणारी नवीन व्यक्ती जर इथे खूप छान वाटते असं म्हणाली तर समजा घरात सकारात्मकता ठासून भरली आहे. मनात काही योजना नसतानाही पावलं आपोआप मंदिराकडे वळली तर ही तुमच्या मनाची देवाला भेटण्याची ओढ आहे. घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत अचानक मोर आला किंवा मोरपीस सापडलं तर हे तुमच्या भाग्याचं आणि समृद्धीचं खूप मोठं लक्षण आहे. एखादी हरवलेली वस्तू शोधताना ती चटकन हाती लागली तर समजा तुमच्या छोट्या कामातही कुठेतरी देवी साथ आहे. स्वप्नात जर वाहते स्वच्छ पाणी किंवा पांढरा हत्ती दिसला तर हे घरात लवकरच ऐश्वर्य येण्याचे संकेत आहेत. घरातले जुने वादांचे मुद्दे चर्चा न करताच सुटले तर समजा अहंकार गळून पडला असून देव तिथे वास करतोय. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल किंवा तुम्ही कठीण काळातून आत जात असाल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. बघा, स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील. खिडकीतून येणारे पहिली सूर्यकिरण थेट देवघरावर पडली तर हे देवघराचे शुद्धीकरण असून खूप शुभ असते. दरवाजावर येऊन चिमण्यांनी खूप चिवचिवाट केला तर समजा घरामध्ये आनंद आणि शुभ बातमी येणार आहे. दरवाजासमोर अचानक देवाची पालखी किंवा दिंडी गेली तर समजा देव स्वतः तुमच्या उंबरठ्यापर्यंत आला आहे. तर कपाळावर लावलेला गंध किंवा टिळा दिवसभर जसाच्या तसा राहिला तर हे तुमच्या मनाची एकाग्रता आणि शांती दर्शवते. तर विनाकारण तुम्हाला मनातून खूप समाधानी आणि आनंदी वाटतंय. जेव्हा आत्म्याला परमात्म्याची साथ मिळते तेव्हाच असा अनुभव येतो. पहाटेच्या स्वप्नात साक्षात गुरु किंवा संतांचे दर्शन झाले तर हे तुमच्या घराला लाभलेले खूप मोठं संरक्षण कवच आहे. महत्वाचा निर्णय घेताना घरातील लहान मुलांनी हो म्हटलं तर मुलांच्या वाणीतून मिळालेला तो साक्षात देवाचाच कौल आहे. घराच्या कोपऱ्यात कोळी किंवा जळमट जास्त काळ होत नाहीत. चांगली ऊर्जा घर नेहमी प्रवाही आणि स्वच्छ ठेवते. पूजा करत असताना अंगावर पाल पडली तर घाबरू नका. हे लवकरच धनलाभ होण्याचे दैवी संकेत आहेत. स्वयंपाकघरातील धान्याचे डबे कधीच संपूर्ण रिकामे होत नाहीत. त्यालाच अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे असं म्हणतात. घराच्या उंबरठ्यावर बसल्यावर जर मनाला शांत वाटत असेल तर तुमचा वास्तुपुरुष प्रसन्न असून घर सुरक्षित आहे. घरात शिरताना बाहेरचं सर्व टेन्शन विसरून जाणं आणि सुरक्षित वाटणं तर तिथे नक्कीच देवाचा मुक्काम आहे. खराब झालेल्या जुन्या वस्तू सहज दुरुस्त झाल्या तर कोणत्याही अडथळ्याशिवाय कामे होणे ही कृपा आहे. देवघरातील घंटा वाजवल्यावर तिचा नाद बराच वेळ हवेत गुंजत राहतोय तर समजा तुमचं घर सकारात्मक ऊर्जेने भरलेले आहे. रात्रीच्या वेळी बाल्कनीत चांदण्यांचा प्रकाश खूप तेजस्वी जाणवला तर निसर्ग तुमच्या दैवी वास्तूला प्रकाशमान करतोय. तुमच्या परिसरात पांढऱ्या कबुतराचं दर्शन होतंय. पांढरा रंग शांतीचा आणि देवाच्या दूतांचा मानला जातो. कोणीतरी तुमच्या घरात येतात
रडणारे बाळ शांत झाले तर समजा त्या व्यक्तीच्या सात्विक ऊर्जेमुळे बाळाला सुरक्षित वाटत आहे. मंत्राचा उच्चार करताना आवाजात एक थर किंवा लय आली तर तुमच्या शरीरातील ऊर्जेला देवाची साथ मिळते. ज्या जागी बसून जप करताय तिथे बसल्यावर जगाचा विसर पडला तर ध्यान लागणं ही देवाची सर्वात मोठी प्रचिती आहे. कधी असं वाटतं का मूर्तीचे डोळे तुमच्याकडे बघून चमकतायत? देव सजीव होऊन तुम्हाला त्याच्या असण्याची जाणीव करून देतोय, असं ते चिन्ह आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.